बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलीच्या अत्याचारानंतर बदलापूरमधील नागरिक रस्त्यावरती उतरले होते। काल शेकडोच्या संख्येने बदलापूरकरांनी रेल रोको आंदोलन करत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं। रात्रीच्या सुमारास सायंकाळी 6च्या सुमारास पोलिसांनी आपला पोलीस बळ वापरत लाठीचार्ज करत आंदोलन करताना पांगवलं आणि आंदोलन कुठेतरी या ठिकाणी बंद केलं व स्टेशन परिसर हा मोकळा केला। मात्र इंटरनेट सोशल मीडियामुळे आंदोलन भडकल्याचा अंदाज जो आहे ते या ठिकाणी पोलिसांकडनं अंदाज व्यक्त केला आणि त्यानंतर पोलिसांनी जे आहेत काल सायंकाळी 5 वाजेपासून इंटरनेट सेवा जी पूर्णपणे बंद केलेली आहे। आपण पाहू शकता की गूगल सर्च असेल किंवा कुठल्याही कंपनीचा ब्राउझर असेल किंवा कुठलीही इंटरनेट सेवा असेल ती पूर्णपणे या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर काल शाळेमध्ये ठिय्या आंदोलन सुरू होतं व त्यानंतर रेल रोको सुरू झालं आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन भडकलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावरती अशा प्रकारची पोस्ट येऊ नये यासाठी इंटरनेट सेवा जी आहे बदलापूरमध्ये प्रशासनाकडून बंद करण्यात आली आहे। ही इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे। तर दुसरीकडे या ठिकाणी स्टेशन परिसर असेल किंवा शहरातील विविध चौक असतील चौकावरती अशा प्रकारची आंदोलन पुन्हा होऊ नये यासाठी पोलिसांनी देखील मोठा फौजफाटा हा तैनात ठेवलेला आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, बदलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।